उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळा म्हटलं की जेवण मात्र आपल्याला खूपच कमी जातं. अशा वेळी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी काहीतरी वेगळी अशी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज मी बनवणार आहे कैरीचे काप, तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला लाईक करायला विसरू नका. या पद्धतीने कैरीचे काप बनवले तर तुम्हाला देखील नक्की आवडतील. चला तर मग जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी बनवूयात आपण कैरीचे काप, तेही अगदी सोप्या पद्धतीने. इथे एका बाउलमध्ये एक कैरी उभी कापून घेतलेली आहेत. कैरी जास्त आंबट नाही आणि जास्त गोड देखील नाही, मीडियम आहे, म्हणजे मस्त अशी चवीला होते. 1 चम्मचभर मिरची पावडर, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, 2 चम्मच पुदिन्याची पेस्ट. पुदिना मिक्सरमध्ये मस्त असा बारीक करून घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट आहे. आणि हे सगळे मसाले आपल्याला कैरीला चांगले मस्त असे चोळून घ्यायचे आहेत. मिरची पावडर, पुदिना, हळद, मीठ व्यवस्थित एकसारखं कैरीला चोळून घेतल्यानंतर एक 10 ते 15 मिनिट ही कैरी अशी झाकून ठेवायची आहे. आणि 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी चमचमीत असे कैरीचे काप तयार आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा.